नमस्कार. आज आपण डेफिनेट इंटिग्रेशन मधली लास्ट एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज 4.6 ती घेणार आहोत. नंतरचा जो टॉपिक आहे आपला ॲप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. आता एक्सरसाइज 4.6 मधले एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्हाला ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचा वापर करायचा आहे, ते या वापर करून सॉल्व करायचे आहेत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. 0 to π/2 क्यूब रूट ऑफ सेक एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ सेक एक्स प्लस क्यूब रूट ऑफ टॅन एक्स. आता हे जे एक्झाम्पल आपण आज घेणार आहेत त्यांना सगळ्यांना आपण प्रॉपर्टी यूज करणार आहेत. ठीक आहे. आता हे जे दिलं आहे त्याला आपण आय मानणार, म्हणजेच आय इक्वल्स टू 0 to π/2 क्यूब रूट ऑफ सेक एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ सेक एक्स आणि प्लस क्यूब रूट ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स. हा फर्स्ट इक्वेशन तुमची, आपण त्याला प्रॉपर्टी अप्लाय करण्याच्या अगोदर त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून घेणार. आता याला आपण प्रॉपर्टी ए मायनस एक्स म्हणजेच ही प्रॉपर्टी यूज करणार आहे. वी यूज प्रॉपर्टी इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx equals to integration from 0 to a f of a minus x into dx ही प्रॉपर्टी आपण यूज करणार. आता ह्या प्रॉपर्टीने काय फरक पडेल तेही बघून घेऊ आपण. म्हणजेच i इक्वल्स टू 0 to π/2 काय होईल, जिथं इथं x आहे तिथं a मायनस एक्स असणार, तिथं a ची किंमत दिली त्यांनी π/2 म्हणजेच क्यूब रूट ऑफ सेक π/2 मायनस एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ सेक π/2 मायनस एक्स आणि प्लस क्यूब रूट ऑफ टॅन π/2 मायनस एक्स असते येऊन जाईल. फक्त आपण एक्सच्या जागी काय ऐकलं, π/2 मायनस एक्स टाकलं. आता याच्यामध्ये फरक काय होईल, 0 to π/2 नेक्स्ट सिम्प्लिफाय करा त्याला, तर सेक π/2 मायनस एक्स म्हणजे सेक पाय मायनस π/2 मायनस थिटा, तर काय येईल सेक पाय मायनस थिटा, साइन π/2 मायनस थिटा कॉस थिटा येतो, सेक टॅन मध्ये आणि कोसेक कॉट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजेच ह्या सेकच्या ऐवजी तुमचं येईल सेक π/2 मायनस थिटा म्हणजेच क्यूब रूट ऑफ टॅन एक्स होऊन जाईल तो, अपॉन हा सेक पुन्हा तोच क्यूब रूट ऑफ टॅन एक्स आणि प्लस टॅनचं कन्वर्शन सेक मध्ये होऊन जाईल म्हणजे सेक एक्स इंटू डी एक्स. ही जाईल तुमची इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्या प्रॉपर्टी अप्लाय केल्यानंतर दोघं आपण ऍडच करणार आहे, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड, म्हणजेच इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. तर इक्वेशन 1 आय आणि हा आय, तर काय आला ट्वाइस ऑफ आय इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 फर्स्ट इक्वेशन क्यूब रूट ऑफ सेक एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ सेक एक्स प्लस क्यूब रूट ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स प्लस 0 to π/2 क्यूब रूट ऑफ सेकंड इक्वेशन तुमचं टॅन एक्स इथं अपॉन क्यूब रूट ऑफ सेक एक्स आणि प्लस क्यूब रूट ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे, यांना उलट सुलट देता येईल, प्लस हे दोघं प्लस मध्ये म्हणून क्यूब रूट ऑफ सेक एक्स प्लस क्यूब रूट ऑफ टॅन एक्स लिहिलं. आता ट्वाइस ऑफ आय, दोघांच्या लिमिट सेम आहेत, लिमिट सेम असल्यामुळे काय होईल त्या फंक्शनची ऍडिशन होऊन जाईल म्हणजे 0 to π/2. दुसरी गोष्ट अजून डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे यांची सुद्धा ऍडिशन होईल म्हणजेच क्यूब रूट ऑफ सेक एक्स आणि प्लस क्यूब रूट ऑफ टॅन एक्स अपॉन हा तुमचा क्यूब रूट ऑफ सेक एक्स डिनॉमिनेटर सेम आहे आणि प्लस क्यूब रूट ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स. ट्वाइस ऑफ आय इक्वल्स टू 0 to π/2. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघं सेम आहेत म्हणजे आन्सर काय तुमचं तर 1dx आणि 1चं इंटिग्रेशन काय असतं तर x येईल, x फ्रॉम 0 to π/2. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करा म्हणजे π/2 मायनस 0 इक्वल्स टू ट्वाइस ऑफ आय
आणि आपल्याला आय ची किंमत कळायची, म्हणजेच आय इक्वल्स टू तुमचा आन्सर येईल तो 2 तिकडे डिवाइडला जाईल, म्हणजे π/2 - 0 π/2 म्हणजे तुमचा आन्सर यायला पाहिजे π/4. ठीक आहे, आय इक्वल्स टू π/4, तर याचं इंटिग्रेशन आलं π/4. आता याच्यावरून एक्झाम्पल्स किती तयार होतील. ठीक आहे, आता हेच एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला हे पण दिलं असतं, म्हणजे हे सुद्धा तुमचं एक्झाम्पल राहू शकतं. सेकंड एक्झाम्पल हे तुमचं, त्यालाही हीच प्रॉपर्टी आपण वापरणार आहे. तिसरं एक्झाम्पल हा सेक एक्स आहे, तर तुम्ही याला कोसेक एक्स लिहू शकतात, कोसेक ऑफ एक्स. कोसेकचा π/2 - θ मध्ये काय होतं, तर टॅन होतो, सॉरी कॉट एक्स होऊन जाईल तुमचा. तर हे थर्ड एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल इथं कॉट एक्स असेल, कॉट एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ कोसेक एक्स प्लस क्यूब रूट ऑफ कॉट एक्स. आणि थर्ड साइन आणि कॉस मध्ये, का तर हे π/2 आहे म्हणून. आता क्यूब रूट ऑफ एक्सच असणार आहे का, तर स्क्वेअर रूट ऑफ एक्स सुद्धा असू शकतो. म्हणजे यांच्या पॉवर्स किती राहतील, म्हणजे सेक रेस टू n अपॉन सेक रेस टू nx आणि हा तुमचा प्लस टॅन एक्स रेस टू n. ठीक आहे, यांची किंमत किती असू द्या, प्लस मध्ये फ्रॅक्शन असू द्या किंवा पूर्ण होल नंबर असू द्या. ठीक आहे, प्लस मध्ये जेवढे असतील तेवढ्या सगळ्यांना आपण हीच प्रॉपर्टी वापरणार आहे. ठीक आहे, तर कितीही एक्झाम्पल द्या तुम्ही ह्या प्रकारे सॉल्व्ह केलं जाईल a - x ची प्रॉपर्टी वापरून. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ, 0 to π x into tan x अपॉन sec x प्लस tan x. यातही तीच a - x ची प्रॉपर्टी आपण वापरणार आहे. 0 to a मध्ये येते त्याच्यामुळे a - x. जर आता π/2 to π असतं तर मग a प्लस b मायनस tan x ते प्रॉपर्टी यूज होईल का ते आपण बघितलं असतं. ठीक आहे, आता x इंटू टॅन एक्स दिलेलं आहे आणि सेक एक्स प्लस टॅन एक्स दिलेलं आहे, तर याला आपण आय म्हणणार, आय इक्वल्स टू एक्स इंटू टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स. मग आता याला प्रॉपर्टी यूज करा तीच, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx इक्वल्स टू 0 to a f of a minus x into dx. आता a मायनस एक्स आपण का वापरतो, तर पाय मायनस एक्स येईल, तो एक्सच्या जागी काय किंमत येईल, पाय मायनस एक्स. त्या पाय मायनस एक्स ने काय होईल, तर हा सेपरेट होऊन जाईल, ते आपण सॉल्व्ह करणार. तर आय इक्वल्स टू 0 to पाय एक्सच्या जागी पाय मायनस एक्स इंटू टॅन पाय मायनस एक्स अपॉन सेक पाय मायनस एक्स आणि प्लस टॅन पाय मायनस एक्स इंटू डी एक्स असतील. आता टॅन पाय मायनस एक्स आणि सेक पाय मायनस एक्स ची किंमत काय, जेव्हा पाय असेल किंवा पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा आणि 2 पाय मायनस थिटा हे जर असले, तर तो जो ट्रिग्नोमेट्रिक साइन आहे तुमचा तो ॲज इट इज असणार, टॅनचा टॅनच राहील, फक्त ध्यान ठेवा कोणत्या क्वाड्रंटला आहे तो ते. काय होईल, आय इक्वल्स टू 0 to पाय टॅन पाय मायनस एक्स ची किंमत किती येईल आणि सेक पाय मायनस एक्स ची किंमत काय येईल. तर टॅन पाय मायनस एक्स ची किंमत काय येईल, मायनस मध्ये येईल, म्हणजेच टॅन मायनस एक्स आणि सेक पाय मायनस एक्स ची किंमत काय येईल, तर मायनस सेक एक्स येईल. हा पण मायनस टॅन पाय मायनस एक्स येईल, तो मायनस साइन कॅन्सलच होणार आहे, म्हणजे आपण त्याला पाय मायनस एक्स इंटू टॅन एक्स अपॉन हा सेक एक्स आणि प्लस टॅन एक्स इंटू डी एक्स लिहिणार. इकडनं मायनस साइन बाहेर आला आणि दोघांचा मायनस साइन बाहेर येईल, तर मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल, जेच आय इक्वल्स टू, आता पाय मायनस एक्स आहे याला सेपरेट करा. ठीक आहे, म्हणजे ते असं लिहिलं जाईल 0 to पाय पाय इंटू टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू डी एक्स आणि प्लस 0 to पाय एक्स इंटू टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू डी एक्स.
आय इक्वल्स टू काय येईल आन्सर? हा पाय तुम्ही बाहेर घेऊ शकतात. पाय इंटू 0 टू पाय टॅन एक्स अपॉन सेक एक्स आणि प्लस टॅन एक्स आणि प्लस काय होईल, सॉरी हा मायनस असेल, पाय मायनस साईन, हा मायनस आणि हा मायनस. तर ही जी किंमत आहे एक्स इंटू टॅन एक्स सेक एक्स प्लस टॅन एक्स, तर त्याला पण आय म्हटलेलं आहे, म्हणजे हा मायनस आय येऊन जाईल. हा मायनस आय इकडे आला म्हणजे ट्वाइस ऑफ आय झाला. ट्वाइस ऑफ आय इक्वल्स टू पाय इंटू टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता एवढं आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करणार ते? टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स. तर याला सॉल्व करायचं म्हटलं म्हणजे हा टॅन एक्स आहे, हा सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे, तर डेरिव्हेटिव्ह वर यायला पाहिजे काही ना काही. तर आपण याला रॅशनलाइज करणार आहे. सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे, त्याला रॅशनलाइज करताना सेक एक्स मायनस टॅन एक्स आपण घेणार. म्हणजेच आय इक्वल्स टू ट्वाइस ऑफ आय इक्वल्स टू 0 टू पाय टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू सेक एक्स मायनस टॅन एक्स अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स आणि इंटू डी एक्स. काय होईल ते? टॅन एक्स इंटू सेक एक्स मल्टिप्लाय करून टाका, टॅन एक्स इंटू सेक एक्स, टॅन एक्स इंटू मायनस टॅन एक्स म्हणजेच मायनस टॅन स्क्वेअर एक्स आणि अपॉन सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. पाय फ्रॉम 0 टू पाय. तर काय होईल? टॅन स्क्वेअर एक्सला, टॅन स्क्वेअर एक्सचा आपल्याला इंटिग्रेशन घेता येणार नाही, मग त्याला आपण कन्वर्ट करा. टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय? तर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर त्याला आपण असं लिहू शकतो 0 टू पाय टॅन एक्स इंटू सेक एक्स. याचा इंटिग्रेशन काढायचं, सेक एक्स इंटू टॅन एक्स, तो सेक एक्सचा इंटिग्रेशन आहे. याचं इंटिग्रेशन सेक एक्स आहे. आता याचं काढायचं आपल्याला, मग हा आला मायनस सेक्स स्क्वेअर एक्स आणि तो मायनस 1 आणि हा मायनस म्हणजे प्लस येऊन जाईल तुमचा, अपॉन सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. त्याची किंमत किती? 1 आहे, आयडेंटिटी. फक्त एवढं राहील, डिनॉमिनेटरची किंमत आली 1. वाटलंच तर चेंज लिहून घ्या, सेक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. टॅन स्क्वेअर थिटासाठी सुद्धा आपण सेक्स स्क्वेअर थिटा मायनस 1 तो अप्लाय केला, हा मायनस झाला आणि नंतर हा प्लस होऊन जाईल, तो मायनस मायनस प्लस. आता याचं इंटिग्रेशन घ्या, पाय इक्वल्स टू पाय इंटू टॅन म्हणजे तुमचा हा आहे सेक एक्सचा इंटिग्रेशन, सेक एक्स, नंतर याचं इंटिग्रेशन टॅन एक्स येऊन जाईल आणि 1चं इंटिग्रेशन एक्स फ्रॉम 0 टू पाय. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करा, पाय सेक पाय मायनस टॅन पाय प्लस पाय आणि मायनस लोअर लिमिट, मग मी याला मायनस साईन अप्लाय करून देईल, मायनस सेक 0 नंतर मायनस आणि मायनस प्लस टॅन 0 आणि मायनस 0 असते. पाय इंटू त्याच्या किमती काढा. आता सेक पायची किंमत आली मायनस 1, याची किंमत आली 0, हा पाय प्लस पाय, मायनस सेक 0ची किंमत आहे 1 म्हणजे मायनस 1 झाला, टॅन 0ची किंमत आहे 0 आणि ती 0च तुमची किंमत. तर किती आला याची किंमत? पाय इक्वल्स टू पाय मायनस 2 आणि इक्वल्स टू ट्वाइस ऑफ आय. तर आयची किंमत किती असणार? तर आय इक्वल्स टू 2 डिवाइडला पाय इंटू पाय बाय 2 मायनस 1, हे तुमचं फायनल आन्सर असेल. आय इक्वल्स टू पाय इंटू पाय बाय 2 मायनस 1. आता हेच एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी एक्स इंटू टॅन एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स दिलं असतं. ध्यान ठेवा, एक्स इंटू साइन एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स, किंवा हेच एक्झाम्पल एक्स इंटू सेक एक्स अपॉन, हा सेक एक्स इथे असता, एक्स इंटू सेक एक्स अपॉन सेक एक्स प्लस. एक्झाम्पल थर्ड घ्या, मायनस 1 टू 1 एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघा जे लिमिट्स आहेत मायनस 1 पासून ते प्लस 1 पर्यंत, म्हणजे मायनस ए टू प्लस ए, ठीक आहे, प्लस मायनस मध्ये येते गुंतलेले. तर जेव्हा अशी की असणार आहे
तेव्हा आपण काय म्हटलं होतं, प्रॉपर्टी 7th मध्ये काय म्हटलं होतं, तर फंक्शन जर इवन असलं तर ट्वाइस मध्ये, आणि जर फंक्शन ऑड असलं त्याचं इंटिग्रेशन 0 येतं. मग फक्त एवढं चेक करा फंक्शन ऑड आहे का इवन आहे ते बघा फक्त. इथे त्यांनी आपल्याला दिलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर दिलेलं आहे. आता इवन आणि ऑड चेक करण्यासाठी काय करायचं, तर एक्सच्या जागी सिंपल मायनस साइन टाकून द्या. जिथे इथं एक्स आहे म्हणजे एक्सच्या जागी मायनस एक्स झाला, इथं एक्सच्या जागी मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस मायनस एक्स स्क्वेअर, मायनस एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर झाला अपॉन हा 1 आणि हा सुद्धा प्लस एक्स स्क्वेअर. तर हा एफ ऑफ मायनस एक्सची किंमत आली ही. आता एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ही जी किंमत आहे हीच आहे एफ ऑफ एक्सची किंमत दिली त्यांनी. म्हणजे आपण एफ ऑफ मायनस एक्सला काय लिहू शकतो, तर प्लस एफ ऑफ एक्स लिहिणार. काय झालं, तो जो मायनस आहे जो तो ऍब्सॉर्ब झाला, म्हणजे हे फंक्शन काय आहे तर इवन आहे, म्हणजेच एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन. एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन. आता इवन फंक्शन असल्यामुळे बाय युजिंग प्रॉपर्टी तर याचं इंटिग्रेशन काय येईल, -1 to 1 एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इक्वल्स टू, तर ट्वाइस ऑफ 0 to 1 एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर येऊन जाईल. एवढं आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. जर हे जर ऑड आलं असतं तर डायरेक्ट याचं इंटिग्रेशन आपण 0 लिहिलं असतं. ठीक आहे, पण आता हे इवन आलं ते आपल्याला तेवढं सॉल्व्ह करावं लागेल. आता ह्या टाईपचं एक्झाम्पल मी म्हटलं होतं, हे रॅशनल फंक्शन आहे, दोघांच्या डिग्री सेम आहेत, न्यूमरेटरची डिग्री सुद्धा स्क्वेअर आहे 2 आणि डिनॉमिनेटरची डिग्री सुद्धा 2 आहे. मग जेव्हा ती डिग्री न्यूमरेटरची जास्त किंवा बरोबर असेल तर त्याला आपण डिवाइड करतो, कोशन प्लस रिमाइंडर अपॉन जी ऑफ एक्स मध्ये लिहितो. मग याला आपण डिवाइड करताना आता ऍडजस्ट करून घ्यायला सांगितलं तुम्ही बऱ्याच वेळा, तर 0 to 1 तरी आपण याला लिहिताना एक्स स्क्वेअर आहे, खाली 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर लिहिणार. हा प्लस 1 आहे तर -1 ही लिहावं लागेल, -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. 2 फ्रॉम 0 to 1 हा 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर त्याची किंमत आहे 1, नंतर हा मायनस साइन -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. 2 0 to 1 1 चं इंटिग्रेशन आलं x आणि मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तर टॅन इनव्हर्स ऑफ एक्स येतं कारण तो त्याचा डेरिव्हेटिव्ह टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचा फ्रॉम 0 to 1. काही जण त्याला कॉट इनव्हर्स ऑफ एक्स लिहितील पण प्लस मध्ये लिहितील, ध्यान ठेवा एक्स प्लस कॉट इनव्हर्स ऑफ एक्स. नंतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करा, तर अप्पर लिमिट आहे 1 मायनस टॅन इनव्हर्स ऑफ 1 आणि मायनस लोअर लिमिट दोघांना मायनस साइन अप्लाय करा म्हणजे -0 आणि मायनस मायनस प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 0. 2 किंमत किती येईल त्याची, हा 1 आणि टॅन इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे किती, तर π/4. त्याची आन्सर किती येईल तुमचा 2 मायनस π/2. हे तुमचं आन्सर येईल 2 मायनस π/2. हा झाला तुमचा प्रॉपर्टी 7 वरचा एक्झाम्पल. ठीक आहे, प्रॉपर्टी 7 वरचा एक्झाम्पल कधी येऊ द्या, फक्त चेक करा ऑड आणि इवन फंक्शन. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊ वाटलंस तर, जे ऑड असेल ते आपण घेऊ. एक्झाम्पल 4 बघा, -9 to +9 म्हणजेच -a to +a लिमिट आलेली आहे, म्हणजे मधलं जे फंक्शन ते चेक करा ऑड आहे का इवन आहे. तर एफ ऑफ एक्स काय दिला आहे, तर एफ ऑफ एक्स दिला आहे त्यांनी आपल्याला x³ अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर. मग याला चेक करा ऑड आहे का इवन, म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स बघा काय होतं, मायनस साइन टाकून बघा एक्सच्या जागी, तर हा झाला -x त्याचा क्यूब अपॉन 4 मायनस x त्याचा स्क्वेअर. -x³ -3 टाइम्स म्हणजे मायनस झाला आणि ॲज इट इज x³ अपॉन 4 मायनसचा स्क्वेअर प्लस म्हणजे फक्त काय येईल, हा एक्स स्क्वेअर येईल. हा मायनस साइन बाहेर घेऊ शकता आणि हा जो x³ अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर x³ अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर हा एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स त्याची किंमत काय आली, मायनस एफ ऑफ एक्स आली, तो मायनस साइन बाहेर आला, म्हणजे हे फंक्शन कोणतं आहे, तर हे ऑड फंक्शन आहे. एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. आता ऑड फंक्शन आल्यामुळे काय होईल, इंटिग्रेशन काय येईल, 0 येईल, म्हणजेच -9 to 9
एक्स क्यूब अपॉन 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इक्वल्स टू 0. ठीक आहे, MCQ साठी येऊ शकतं ते. फक्त तुम्हाला काय चेक करायचं आहे ते फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे. ठीक आहे, जेव्हा सिंपल जर MCQ म्हटला तर शक्य चान्सेस जास्तीत जास्त चान्सेस काय असतील, ऑडचे असतील. फक्त एवढंच की फंक्शन तुम्हाला त्यांनी मोठं दिलेलं असेल, असं नाही की ऑडच असणार, इव्हन सुद्धा येऊ शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ 0 टू इन्फिनिटी लॉग ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. ठीक आहे, हे वेगळे एक्झाम्पल आहे. याला अगोदर सिम्प्लिफाय करू आपण आणि नंतर मग प्रॉपर्टी यूज करू, कारण की 0 टू इन्फिनिटी तर लॉग ऑफ इन्फिनिटी मायनस वगैरे आपल्याला ते काढता येणार नाही. आपण एक्सला काहीतरी पुट करू, तर एक्स इक्वल टू टॅन थिटा घेऊ आपण, म्हणजे त्याला आपण मानणार हा आय झाला. तर पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा, तर dx काय येईल, तर dx तुमचा येईल सेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. दुसरं 1 प्लस एक्स स्क्वेअर ही सुद्धा टर्म बदलवल्या गेली पाहिजे. ठीक आहे, dx ची किंमत काढली आपण, ह्या x ची पण किंमत काढली, 1 प्लस एक्स स्क्वेअर ची किंमत काढा, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा झाला 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, आणि तो काय तुमचा सेक स्क्वेअर थिटा. सबस्टिट्यूशन यूज करतोय, लिमिट्सही चेंज करा. तर व्हेन x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 म्हटलं म्हणजे 0 इक्वल्स टू टॅन थिटा. मग त्याच्यावर ना थिटा हा 0, टॅन हा 0 आला म्हणजे थिटा किती असेल, तर थिटा 0 असेल. नंतर व्हेन x इक्वल टू पाय बाय 2, सॉरी x इक्वल टू इन्फिनिटी आहे, तर इन्फिनिटी इक्वल्स टू टॅन थिटा. टॅन थिटा हा इन्फिनिटी आला म्हणजे नॉट डिफाइंड आहे, तर तेव्हा थिटा काय असतो, तर थिटा असतो पाय बाय 2. तुमचे आन्सर. आता याला सॉल्व करा, सबस्टिट्यूशन नुसार काय होईल, तर 0 टू पाय बाय 2, तर एक्सच्या जागी टॅन थिटा म्हणजे लॉग ऑफ टॅन थिटा अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. हा सेक स्क्वेअर थिटा, हा सेक स्क्वेअर थिटा कॅन्सल, फक्त लॉग ऑफ टॅन थिटाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे 0 टू पाय लॉग ऑफ टॅन थिटा इंटू डी थिटा. आता काय होईल की आपण याला मागच्या याच्यानुसार लॉग ऑफ साइन थिटा, लॉग ऑफ कॉस थिटा सांगितलं तुम्हाला, तर बाय यूजिंग पुन्हा सबस्टिट्यूशन तुम्ही करू शकता सॉल्व, पण आपण ऑलरेडी एक सबस्टिट्यूशन घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आता हा जो टॅन थिटा याला प्रॉपर्टी यूज करा. हा टॅन थिटा तर पाय बाय 2, तुमची जी लिमिट आहे ती पाय बाय 2 आहे, तर आपण ती यूज करणार a मायनस एक्सची प्रॉपर्टी. तर काय असेल तुमची प्रॉपर्टी, आपण यूज करणार लिमिट फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx इक्वल्स टू 0 टू a f ऑफ a मायनस x इंटू dx स्थिर. तर मग काय होईल तुमचं इंटिग्रेशन काय येईल, i इक्वल्स टू 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ टॅन पाय बाय 2 मायनस थिटा इंटू डी थिटा. तर i इक्वल्स टू 0 टू पाय लॉग ऑफ टॅन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे किती येतो, तर कॉट थिटा येतो इंटू डी थिटा. आणि i इक्वल्स टू 0 टू पाय, हा लॉग ऑफ कॉट थिटा आहे, याला आपण इन टर्म्स ऑफ टॅन लिहू शकतो, म्हणजेच लॉग ऑफ 1 अपॉन टॅन थिटा इंटू डी थिटा. आता i इक्वल्स टू लॉग ऑफ 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ 1 अपॉन टॅन थिटा काय असेल तो, तर टॅन थिटा रेस टू मायनस 1 इंटू डी थिटा. ठीक आहे, न्यूमरेटरची टर्म जर आपण वर लिहायचं म्हटलं तर तिची पॉवर काय येते, मायनस मध्ये येते, म्हणून तो मायनस मध्ये दिला. आणि हा मायनस आहे, लॉगची पॉवर ती आपण पुढे मल्टिप्लाय लिहू शकतो, म्हणजे याला आपण i इक्वल्स टू मायनस 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ टॅन थिटा लिहू शकतो इंटू डी थिटा. आता 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ टॅन थिटा पुन्हा आलं, हे आपण इथे लिहिलेलं आहे 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ टॅन थिटा इंटू डी थिटा. त्याची किंमत किती i, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो i इक्वल्स टू मायनस i
तर मायनस आय इकडे घेऊन टाका, म्हणजे ट्वाईस ऑफ आय इक्वल्स टू 0. त्याच्यावरनं आय इक्वल्स टू किंमत काय असेल 0 असेल, म्हणजे याचं इंटिग्रल काय आलं तर ते 0 आलं. ठीक आहे. अशा प्रकारे बरेचसे एक्झाम्पल आहेत. प्रॉपर्टीवर ध्यान द्या फक्त. एक्झाम्पल तुम्हाला मोस्टली जर त्यांनी 0 टू काहीतरी ए फॉर्म मध्ये असेल, 0 पासून स्टार्ट झालंय 0 टू π/2 म्हणा किंवा पाय म्हणा, ठीक आहे, तर तेव्हा काय असेल ते a मायनस एक्स ही प्रॉपर्टी वापरली. जर हेच एक्झाम्पल त्यांनी जर π/2 टू पाय दिलं असतं तर आपण a प्लस बी मायनस समथिंग ती प्रॉपर्टी वापरली असती. आणि जर दोघं जर लिमिट सारखे आहे, फक्त साईन चेंज आहे, म्हणजे मायनस π/2 टू π/2, तरी तर आपण ऑड आणि इव्हनची प्रॉपर्टी वापरणार. अशा प्रकारे ते एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे.